यानंतर पान क्रमांक 8वर आपण जाणार आहोत. पान क्रमांक 8वर बघा, त्यांनी आपल्याला थोडक्यामध्ये माहिती दिलेली आहे की एक वस्तू सुरुवातीला यू वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे. आपण आरंभीचा वेग म्हटले ना, म्हणजे यू. एक वस्तू सुरुवातीला यू वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे. टी वेळेत तिच्यामध्ये ए त्वरण निर्माण होते. गतिमान असताना जो तिला इच्छित बिंदूपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो काय आहे, टी आहे. म्हणजे टी वेळेत तिच्यामध्ये ए त्वरण निर्माण झाल्याने ती अंतिम वेग व्ही गाठते. बघा, एक वस्तू सुरुवातीला यू वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे, सरळ रेषेमध्ये गतिमान आहे. टी वेळेमध्ये तिच्यामध्ये ए त्वरण निर्माण झाल्याने ती अंतिम वेग व्ही गाठते. ते जो अंतिम वेग असणार आहे, सुरुवातीचा काय होता वेग यू, आणि आता अंतिम वेग किती असणार आहे तिचा, व्ही असणार आहे. व तिचे विस्थापन एस होते. आता ती गतिमान आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. आता ही जात असताना तिचं काय होतं, विस्थापन होतं. आणि हे विस्थापन आपण त्यांनी आपल्याला एस या अक्षराने दाखवलेलं आहे. कुठल्या अक्षराने दाखवलेलं आहे, एस या अक्षराने दाखवलेली आहे. तर अशा वेळेला गतिविषयक समीकरणं या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला तयार करता येतात. गतिविषयक समीकरणं. आता ही गतिविषयक एकूण समीकरणं 3 आहेत. 3 समीकरणांचा इथं उल्लेख केलेला आहे बघा. पहिलं जे आहे ते आहे व्ही बरोबर यू अधिक ए टी. व्ही बरोबर यू अधिक ए टी. आता व्ही बरोबर यू अधिक ए टी हे वेग आणि काल संबंध दर्शवते. हे जे काही समीकरण आहे हे वेग आणि काल यांचा संबंध दर्शवते. त्यानंतर दुसरं समीकरण आहे एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग. एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग हे विस्थापन आणि काल. एस म्हणजे काय, विस्थापन. ठीक आहे. तर हे समीकरण विस्थापन आणि काल यांचा संबंध दर्शवतं. आणि तिसरं जे आहे ते आहे व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. बघा, व्ही वर्ग अधिक यू वर्ग अधिक 2as हे जे समीकरण आहे हे विस्थापन आणि वेग. इथे विस्थापन आहे आणि इथं काय आहे, वेग आहे. तर याच्यामधला संबंध दर्शवते. आता यापैकी या आपल्या आताच्या लेक्चरला किती समीकरणं होतात ते आपण आता बघूया. तर थोडक्यामध्ये आता आपण सुरुवातीला वेग काल संबंधाचे समीकरण, वेग काल संबंधाचे समीकरण म्हणजे हे जे पहिलं जे आहे समीकरण याचा आता सुरुवातीला आपण अभ्यास करूया. या वेग काल संबंधाचे समीकरण तयार करण्यासाठी आपल्याला त्यांनी ही एक आकृती दिलेली आहे. 1.9 वेग काल आलेख. ठीक आहे. हा आलेख त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आता या आलेखामध्ये काय काय माहिती बघा दिलेली त्यांनी. एक समान त्वरणित वेगाने गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगातील कालानुसार होणारा बदल आपल्याला या आकृतीमध्ये दिलेला आहे. आता याच्यात वस्तू आलेखातील डी या बिंदूपासून गतिमान होते. आलेखातला डी हा बिंदू बघा, मी या आलेखावरून तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. आलेखातला हा जो काही डी बिंदू आहे या डी या बिंदूपासून ती वस्तू गतिमान होते. त्यानंतर वेळेनुसार वस्तूचा वेग वाढत जातो. इथून ती गतिमान झाली आणि वेळेनुसार तिचा काय होतो, वेग वाढत जातो. व टी या कालावधीत वस्तू, टी या कालावधीमध्ये म्हणजे हा जो कालावधी तुम्हाला दाखवलेला आहे हा टी या कालावधी आहे. ठीक आहे. टी या कालावधीत वस्तू आलेखातील बी या बिंदूपर्यंत पोचते. हा बी बिंदू, आलेखातला हा बी बिंदू. ठीक आहे. बघा पुन्हा मी सांगते. डी या बिंदूपासून वस्तू गतिमान होते. हा जो डी बिंदू आहे या डी बिंदूपासून वस्तू गतिमान होते. वेळेनुसार वस्तूचा वेग वाढतो. आता किती कालावधीमध्ये म्हणजे हा जो कालावधी आहे टी तो तुम्हाला इथं दिलेला आहे. वेळेनुसार वस्तूचा वेग वाढतो व टी कालावधीनंतर वस्तू आलेखातील बी या बिंदूपर्यंत पोचते. कुठल्या बिंदूपर्यंत पोचते म्हणजे इथून ती अशी कुठे गेली, बीपर्यंत जाऊन पोचलेली आहे. ठीक आहे. आता याच्यावर आधारित त्यांनी आपल्याला काय माहिती दिलेली आहे बघा. वस्तूचा सुरुवातीचा वेग यू, वस्तू जी आहे समजा ती इथून इथपर्यंत गेली. सुरुवातीचा वेग जो आहे तो काय आहे, यू आहे. आता हा यू काय, यू जो आहे तो ओढी काय दाखवतो, कुठल्या ह्याने दाखवला जाणार आहे, ओढी या लांबीने दाखवणार
आपण आहोत. त्यानंतर वस्तूचा अंतिम वेग जो असणार आहे तो OC असणार आहे. अंतिम वेग काय असणार आहे? OC. तर तुम्ही नीट आलेखाचं जर निरीक्षण केलं तर हा जो वाय अक्ष आहे, या वाय अक्षावरती तुम्हाला वेग दिलेला आहे आणि एक्स अक्ष जो आहे या एक्स अक्षावरती काळ दिलेला आहे, वेळ दिलेला आहे. काळ म्हणजेच काय? वेळ दिलेला आहे. तर वस्तूचा जो सुरुवातीचा वेग आहे तो OD असणार आहे आणि नंतरचा जो वेग असणार आहे तो काय असणार आहे? म्हणजे शेवटचा जो वेग आहे, अंतिम वेग जो असणार आहे तो काय असणार आहे? OC असणार आहे. ठीक आहे. आता OD म्हणजे U आणि OC जो असणार आहे, अंतिम वेग जो असणार आहे तो V. कुठल्या अक्षराने दाखवलेला आहे? V या अक्षराने दाखवलेला आहे. आणि लागणारा कालावधी जो असणार आहे तो OE असणार आहे. हा O आणि हा इथला E. ठीक आहे. O आणि E असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला याच्यावरून त्वरण काढायचं आहे. काय काढायचं आहे? त्वरण. त्वरण काढण्याचं सूत्र काय आपण अभ्यासलेलं आहे. तर त्वरण बरोबर वेगातील बदल छेद काळ. त्वरण बरोबर वेगातील बदल छेद काळ. आता वेगात बदल कसा काढतो आपण? अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेद काळ. आता अंतिम वेग काय बघा? V आहे. ठीक आहे. म्हणजे आता Vची किंमत काय आहे? OC. Vची किंमत अंतिम वेग OC. हा काय आहे? OC. तो आपण इथे घेतला. सुरुवातीचा वेग काय आहे? तो U. म्हणजेच काय? OD. सुरुवातीचा वेग OD म्हणजेच काय? U आहे तो. आता हा OD आपण घेतला आणि काळ काय असला? लागणारा वेग किती आहे? T आहे. त्यामुळे इथं छेदस्थानी काय आलं? T. आता पुढे जर तुम्ही नीट बघितलं तर हा जो T आहे, इथं त्वरण म्हणजे A. मी इथं लिहून दाखवले बघा तुम्हाला. इथं कारण त्यांनी हे कॅरी ऑन केलं आहे, ते इथं मी लिहून तुम्हाला दाखवलं आहे. हा T जो आहे इथं भागिले, इकडे त्यानं काय होईल? तो गुणिले होईल. इकडे त्यानं काय होईल? तो गुणिले होईल. म्हणजे हा झाला AT. ठीक आहे. AT. आता OC वजा CD OC वजा OD बरोबर काय तिने सांगितले आता? CD. OC म्हणजे हा OC वजा OD बरोबर काय? CD. OC वजा OD बरोबर काय? CD. आता कसं तुम्हाला अगदी मी थोडक्यामध्ये सांगते. OC म्हणजेच काय? आता ही लांबी किती आहे? ती 10 सेंटीमीटर आहे समजा. OD किती आहे? 2 सेंटीमीटर आहे. तुम्हाला काढायची काय? CD काढायची. म्हणजे तुम्हाला ही पूर्ण लांबी दिली किती आहे? ती 10. ही किती दिलेली आहे तुम्हाला? 2 दिलेली आहे. आता तुम्हाला काय काढायची आहे? CD काढायची आहे. तर CD कशी काढाल? हे 10 वजा 2 किती आले? 8. म्हणजे ही इथून इथपर्यंतची लांबी जी आहे ती किती आलेली आहे? 8 आलेली आहे. म्हणजेच इथं त्यांनी OC वजा OD बरोबर काय असणार आहे? CD. इथे मी तुम्हाला थोडक्यामध्ये काही किंमत घेऊन ते करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर OC वजा OD बरोबर काय? CD. मग त्याच्याऐवजी इथे किती काय आलेलं आहे? CD आलेलं आहे आणि त्यामुळं CD बरोबर काय आलं आता? AT. ठीक आहे. आता पुढच्या भागामध्ये बघा काय म्हटलं आहे. तर B या बिंदूपासून B या बिंदूतून, तर B कुठला बिंदू? हा आपला B बिंदू. B या बिंदूतून Y अक्षाला समांतर रेषा काढा. हा Y अक्ष आहे. ठीक आहे. B बिंदूतून Y अक्षाला समांतर रेषा काढा. ती X अक्षाला, म्हणजे हा आपला काय आहे? X अक्ष. याला कुठल्या बिंदूमध्ये छेदते? E या बिंदूमध्ये छेदते. D या बिंदूतून X अक्षाला समांतर रेषा काढा. आता D हा जो बिंदू आहे याच्यामधून X अक्षाला समांतर रेषा काढा. ती B या रेषेला A बिंदूमध्ये छेदते. बघा सुरुवातीला काय म्हटलं त्यांनी? B या बिंदूतून Y अक्षाला समांतर रेषा काढा. B हा बिंदू आहे. Y अक्षाला समांतर रेषा काढा. ती X अक्षाला E या बिंदूमध्ये छेदते आणि D या बिंदूमधून X अक्षाला समांतर रेषा काढा. ही जी काही समांतर रेषा काढलेली आहे Y अक्षाला, त्याला A या बिंदूमध्ये छेदते. आणि आलेखावरून B म्हणजे आता बघा नीट बघा, B म्हणजे आपला ही रेषा. आलेखावरून B बरोबर BA अधिक A. B बरोबर BA अधिक A. ठीक आहे. आता इथं B तुम्ही जर नीट बघितलं तर B, आता OCची किंमत काय आहे? V आहे. इथं बघा आपण बघितलेलं आहे OC बरोबर काय आहे? V आहे. त्यामुळं इथं जो B आहे या Bची किंमत
बीची किंमत व्ही असेल. कळतं आहे? बीची किंमत काय असणार आहे? व्ही असणार आहे. आणि आता बी ए म्हणजे आता आपला हा बी ए काय असणार आहे? ती किंमत सी डी काय असणार आहे? किंमत सी डी. आणि ए म्हणजे आपला हा ए. आता ए म्हणजेच काय? हा ओडी. ए म्हणजेच काय झाला? हा ओडी. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा व्ही आपला आहे तसंच आहे, म्हणजे बी आपला जो आहे बी ई आपण हे वेग आहे तो अंतिम वेग का आपला तो व्ही आहे. म्हणजे आता बीच्या ठिकाणी काय आलं? व्ही आला. सी डी जो आपला होता तो सी डी काय आपण इथं काढलेला आहे तो काय आला? 80 आला. आणि ओडी जो आहे आपला ओडी तो म्हणजे ओडी आपण काय म्हटलं होतं? आरंभीचा वेग म्हणजे सुरुवातीचा वेग. ओडी काय? सुरुवातीचा वेग. तो काय असणार आहे? यू असणार आहे. बघा लक्षात येतं का? तर व्ही जो आहे व्ही म्हणजेच बी हा बी हा ओ सी म्हणजेच काय? व्ही आहे. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी व्ही आलं. सी डीची किंमत आपण इथं काढली होती काय आहे? ती 80 आहे, ती इथं आली. आणि ओडी म्हणजेच काय? सुरुवातीचा वेग. तो काय आपला आहे? यू आहे, तो यू इथं आला. म्हणजे आता व्ही बरोबर हा यू इथं फक्त तिने बेरजेमध्ये 4+2 काय आणि 2+4 काय सारखंच असतं. म्हणजेच व्ही बरोबर यू अधिक 80 हे गतिविषयक पहिलं समीकरण झालं. हे काय झालं? गतिविषयक पहिलं समीकरण तयार झालेलं आहे. बघा थोडंसं पुस्तक ठेवायला माझं लक्ष नव्हतं एवढं मी दाखवताना, पण या ठिकाणी बी बरोबर काय आपलं व्ही आपण घेतलेला आहे. बी ए बरोबर काय? सी डी घेतलेला आहे. हा बी ए म्हणजेच काय? सी डी आहे. आणि ए ई म्हणजेच काय? ए ई म्हणजेच काय आहे? ओडी आहे. तर इथं सी डीची किंमत काय आपली होती? 80 ती आपण इथे घेतलेली आहे. ओडीची किंमत आपली ओडीची किंमत जी आहे म्हणजे आरंभीचा जो काय हा सुरुवातीचा वेग तो काय? यू आहे. त्यानुसार व्ही बरोबर यू अधिक 80 हे गतिविषयक काय झालं? पहिलं समीकरण झालं. ठीक आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण गतिविषयक दुसरं समीकरण अभ्यासणार आहोत. गतिविषयक दुसरं समीकरण जे आहे ते विस्थापन कालसंबंधाचं समीकरण आहे. कसलं समीकरण आहे ते? विस्थापन कालसंबंधाचं समीकरण आहे. आता यासाठी तिने दिलेली माहिती काय आहे बघा. समजा एखाद्या वस्तूने एकसमान त्वरण त्वरण कसं आहे? एक समान आहे नुसार टी कालावधीत एस अंतर कापले. टी कालावधीमध्ये एस अंतर कापले तर आपल्याला या ठिकाणी आकृती 1.9चाच वापर करायचा आहे. तर या 1.9मध्ये जो काय आलेख दिलेला आहे या आलेखावरून आपल्याला विस्थापन कालसंबंधाचे समीकरण तयार करायचं आहे. आता त्यासाठी काय काय लागते बघा. तुम्हाला जर विस्थापन काढायचं असेल तर विस्थापन काढण्यासाठी तुम्हाला सूत्र दिलेलं आहे एस बरोबर चौकोन डी ओ ई बीचे क्षेत्रफळ. आता डी ओ ई बी बघा कुठला? हा डी. त्यानंतर ओ ई बी. डी ओ ई बीचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. आता हा जर डी ओ ई बीचं जर तुम्ही निरीक्षण कराल तर हा असा सगळा हा एरिया आहे. तर याच्यामध्ये हा आपल्याला आयत दिसतो आहे आणि हा एक काटकोन त्रिकोण दिसतो आहे. बरोबर आहे. हा म्हणजे डी ओ ई ए हा एक आयत दिसतो आहे आणि हा डी ए बी हा काटकोन त्रिकोण दिसतो आहे. ठीक आहे. तर आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी चौकोन डी ओ ई बीचे क्षेत्रफळ काढायचं आहे. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला आपल्याला डी ओ ई एचे क्षेत्रफळ काढायला सांगितलं आहे आणि त्रिकोण डी ए बीचे क्षेत्रफळ काढायचं आहे. आता डी ओ ई एचं क्षेत्रफळ म्हणजे काय? आयत आहे हा लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. त्यानुसार ए ई लांबी झाली, रुंदी काय झाली? ओ ई ही काय झाली? लांबी झाली. आणि ए ई काय झाली? रुंदी झाली. तर लांबी गुणिले रुंदी घ्यायचं आहे. आणि हा काटकोन त्रिकोण आहे त्यामुळे 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 पाया गुणिले उंची हे सूत्र राहणार आहे. म्हणजे या आयताचं क्षेत्रफळ आणि या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ यांची बेरीज केली की तुम्हाला हा जो चौकोन आहे डी ओ ई बी याचं क्षेत्रफळ मिळेल. आता या ठिकाणी बघा पान क्रमांक या ठिकाणी आपल्याला आयत डी ओ ईचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण डी ए बीचे क्षेत्रफळ काढायचं आहे. त्यासाठी तुम्हाला आता मी इथंही स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. आता याच्यात ए ई जो आहे आपला हा ए ई जो आहे त्याची किंमत काय आपण म्हटलेलं आहे मगाशीच आपण म्हणजे ओ डी यू आरंभीचा वेग तिथे ए ईसुद्धा काय असणार आहे? यू असणार आहे. आणि ओ ई म्हणजे हा आपला
कालावधी लागलेला काय कालावधी, तो काय असणार आहे टी असणार आहे. ठीक आहे, हे गुणिले चिन्ह आहे मध्ये. ठीक आहे, आता हे मधलं चिन्ह आपलं आहे तसं आलं अधिक, ते इथं आलं. 1/2 आपले आहे तसे आले. आता ए बी आता ए बी जो आहे तो आता ए बी म्हणजे आपला हा भाग. आता याच्यामध्ये बघा ए बी म्हणजेच बी ए. ठीक आहे, ए बी म्हणजेच काय बी ए. बी एची किंमत काय आहे 80 आहे. बी एची किंमत काय आहे 80. बी ए म्हणजेच हा सी डी. ओके, बी ए म्हणजेच काय हा सी डी. सी डीची किंमत आपण मगाशी काढली होती, किती आली ती याच्या अगोदर काढलेली आहे. किती आहे ती 80 आहे. त्यानुसार या ठिकाणी ए बीची किंमतसुद्धा काय येईल 80 येईल. आणि डी ए म्हणजेच हा भाग म्हणजेच काय ओई. डी ए म्हणजेच ओईची किंमत काय आपली टी आहे, म्हणजे हा कालावधी लागलेला आहे, हा टी इथं आला. म्हणजे एस बरोबर यू गुणिले टी म्हणजे यू टी. ओके, यू गुणिले टी म्हणजेच यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग. ठीक आहे, एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग. हे गतिविषयक दुसरं समीकरण आहे. त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला या पानावरती दिलेलं आहे. पण इथं या पानावरती आपल्याला तो त्रिकोण म्हणजे चौकोन जो आहे तो दाखवता येणार नाही किंवा आलेख दाखवता येणार नाही. म्हणून अगोदर आपण जे काही शिकलो त्याच्यावरून तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं आहे. गतिविषयक दुसरे समीकरण एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग हे आहे. तर आपण आता या ठिकाणी गतिविषयक एकूण 2 समीकरणं शिकलेलो आहोत. तुम्हाला मी अभ्यास सांगणार आहे. अभ्यास असा आहे बघा, प्रश्न मी सांगते, तुम्ही तो तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. आता आपण 2 समीकरणं गतिविषयक शिकलेलो आहोत. तर सध्या तुम्ही फक्त 2 समीकरणं सोडवायची आहेत वहीमध्ये. तिसरं तुम्हाला सोडून दाखवलं की नंतर तिसरं पण तुम्ही सोडवायचं आहे. तर प्रश्न असा आहे की सरळ रेषेत एकसमान त्वरणाने बघा, पुन्हा रिपीट करते. सरळ रेषेत समान त्वरणाने गतिमान असणाऱ्या वस्तूच्या बाबतीत आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरणे मिळवा. सरळ रेषेत एकसमान त्वरणाने गतिमान असणाऱ्या वस्तूच्या बाबतीत आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरणे मिळवा. आत्ता मी तुम्हाला फक्त 2च समजून सांगितलेले आहेत. जेव्हा तिसरं सांगितलं तर तिसरं पण तुम्ही ते लिहायचं आहे. तर तोपर्यंत धन्यवाद.